आणि या दिवाळीला चांगला चान्स आहे तुम्हा सगळ्यांना तुमचं ते गैरसमज मिटवा आणि नाते टिकवा. कारण कोणाचा कधी वेळ येईल, कोण कधी आपल्या आयुष्यातून निघून जाईल आपल्याला सांगता येत नाही. असंच माझ्यासोबत गोष्ट घडलेली. मी तुम्हाला सांगतो, मी 9वीला होतो आणि चांगला दिवस होता, दिवाळीचाच दिवस होता. पप्पा खुश होते, मम्मी खुश होती, आम्ही सगळे बहीण खुश होती. आम्हाला त्यांनी कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडायला दिली नाही. असंच माझ्याकडे एवढे फटाके असायचे ना, आमच्या दोघांकडे, माझ्याकडे आणि प्रीतीकडे, की आम्ही फटाके लिटरली फोडायचो रोज, तरी सुद्धा फटाके उरायचे, एवढे फटाके असायचे. पण त्या दिवशी असं झालं की पप्पांनी खूप चांगल्या मूडमध्ये होते आणि त्यांना असं वाटलं की मुलांना थोडे जास्तीचे फटाके घेऊ यावर्षी. म्हणून सकाळी सकाळी ते ब्रश करता करता म्हणाले, मी अंथरुणात होतो, की आज आपण 2 जम्बो भरून फटाके घेऊ. तर माझ्या तोंडातून पटकन निघालं. तुम्ही तोंड बघितलंय का आरशामध्ये स्वतःचं? आणि ती गोष्ट माझ्या पप्पांना एवढी लागली ना, की म्हणजे मी सहज मस्तीमध्ये होतो किंवा मला नाही माहिती, मी त्या याच्यामध्ये बोलून गेलो. मला माहित होतं पप्पा 2 का 4 जम्बो भरून पिशव्या घेतील, पण मी तेवढं बोलून गेलो की तोंड बघितलं का आरशामध्ये. पण ती गोष्ट पप्पांना एवढी लागली ना, की नंतर मम्मीने मला समजावलं. पप्पाही थोडेसे नाराज दिसले की मुलं मोठे झाली, आता उलटा बोलायला लागली किंवा काय. मलाही माहिती पडलं नंतर दिवसभरात की मी तसं नको बोलायला होतं. त्याच्यानंतर मी सॉरी बोललोच नाही. मला म्हणजे मम्मी पण बोलली सॉरी बोल, पण पप्पांचा एक धाक असायचा, भीती असायची, किंवा कधी समोरून मी असं सॉरी बोललो नाही पप्पांना की सॉरी पप्पा, मी तुम्हाला बोललो तसं चुकून बोललो, माझं काय इंटेन्शन नव्हतं. तेव्हा त्या गोष्टी कळत पण नव्हत्या. पण आता ती गोष्ट जाणवते जेव्हा ते माझ्यासोबत नाही आहेत, माझ्या आयुष्यात नाही आहेत, आणि आता मला त्यांना सॉरी बोलायचं, पण मी त्यांना सॉरी बोलू शकत नाही दुर्दैवाने. तर म्हणून कधी असा प्रसंग येऊ देऊ नका आपल्या आयुष्यात की आपण कोणाचं तरी मन दुखावतोय आणि नंतर आपण सॉरी बोलत नाही किंवा आपण तो गैरसमज दूर करत नाही. त्यामुळे चांगला चान्स आहे तुमच्याकडे. असं काय घडलं असेल तुमच्यासोबत तर गैरसमज मिटवा, एकमेकांवरती रागवू नका आणि चांगली दिवाळी साजरी करा. नाते जपा, जेवढे जपता येईल तेवढे जपा. आणि नाहीतरी आपल्याला लॉकडाऊनने, पॅन्डेमिकने खूप साऱ्या गोष्टी शिकवल्याच आहेत. सो हॅपी दिवाळी वन्स अगेन.